नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत? नक्की पोहोचतोय ना मित्र हो? हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक जण काम करतात आणि ह्या आवाजाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअरच्या खूप संधी आहेत. कारण साऊंड रेकॉर्डिंग, साऊंड स्टुडिओ असे भरपूर या मागच्या काळात आलेले आहेत आणि इंटरनेटचा जमाना आहे, त्याच्यामुळे साऊंडवर खूप चांगल्या प्रकारचं काम करणारी लोक आपल्याला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये करिअरच्या संधी कुठल्या आहेत या विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि त्यासाठी अंकुश चंपानेरकर आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. मी आता जसं म्हटलं की हा आवाज, टेलिव्हिजनचा आवाज लोकांपर्यंत पोहोचायचा, वेगवेगळी गाणी असतात, तो आवाज खूप चांगला करून लोकांपर्यंत पोहोचवायचा, हे एक नवीन क्षेत्र अलीकडच्या काळामध्ये आलेले. तर हे क्षेत्र म्हणजे काय, अगदी विद्यार्थ्यांना सुरुवातीला आपण त्याचं इंट्रोडक्शन करून दिलं तर अजून सोपं होईल. हो चालेल. पण त्याच्या अगोदर साऊंड इंजिनिअरिंग हे काय मुळात लोकांना माहितीच नाही आहे. हो, कारण जेव्हा मी साऊंड इंजिनिअरिंग केलं होतं आणि मी करून आलो होतो तेव्हा माझ्या फ्रेंड्स लोकांनी विचारलं, साऊंड तू काय करतो? साऊंड इंजिनिअर. तर ते लोकांना माहितीच नाही. आणि मी जेव्हा रेकॉर्डिंग केलं त्या कोर्सच्या अगोदर मला पण माहित नव्हतं की साऊंड इंजिनिअर नक्की काय. पण तो को इन्सिडन्स असा होता की मी सरांकडे तबला शिकायचो, पंडितजी माधव पवार, त्यांच्याकडे मी तबला शिकतो. आणि त्यांनी एक दिवशी मला स्टुडिओमध्ये घेऊन गेलो. तर स्टुडिओमध्ये घेऊन गेले तर तिकडे मोठं असं इक्विपमेंट्स लागलेले आहेत, दोन रूम्स आहेत, एक डबिंग रूम आहे, एक इंजिनिअरिंग रूम आहे. मग ते सगळं बघितलं तर मी तिकडनं इन्स्पिरेशन मिळालं की हे नक्की कसं चालतं, काय चालतं. मग तेव्हा मी एक ते कोर्स केला, मग तिकडनं माझी वाट सुरू झाली. तर आता आपण आता रिसेंटली 10वी-12वीचा रिझल्ट लागलाच आहे. तर आता 10वीसाठी काय ना, एक डिग्री म्हणून आहे. हां, 10वी नंतर डिग्री, पण त्याच्यासाठी तुम्हाला सायन्स हे कंपल्सरी आहे. 12वी सायन्स करणं कंपल्सरी? हो, 12वी सायन्स करणं कंपल्सरी, पण 10वीमध्ये पण तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट घेणं हे कंपल्सरी आहे. अच्छा. त्याच्यानंतरच तुम्ही डिग्री घेऊ शकता. अच्छा, म्हणजे 12वी सायन्सला तुमचं मॅथ आणि फिजिक्स असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर करता येऊ शकतं. 12वी नंतरचा हा कोर्स किती वर्षाचा आहे आणि त्यासाठी ऍडमिशन प्रोसेस साधारणतः कशी असते? म्हणजे आता मी जसं 10वीचं सांगितलं की हे डिग्री कोर्स आहे, तसंच 12वीसाठी कसं आहे की जर तुम्ही दुसऱ्या स्ट्रीममध्ये असाल किंवा आर्ट्स कॉमर्समध्ये तेही लोक साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स करू शकतात. तर त्याच्यासाठी तो 8 महिन्याचा कोर्स आहे. ह्या मुंबई युनिव्हर्सिटी विद्यापीठातला आहे, तिकडनं 8 महिन्याचा कोर्स आहे, तो तिकडनं तुम्ही करू शकता. अच्छा, 8 महिन्याचा हा कोर्स करण्यासाठी सीईटीची परीक्षा असते का? आणि असेल तर त्यासाठीचा अभ्यासक्रम कसा? आता डिग्रीसाठी असते, एंट्रन्स एक्झाम असते. आणि तुम्ही जर कोर्स करत असताल तर त्याच्या अगोदर तुम्हाला इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला साऊंड रिलेटेड प्रश्न विचारतात, म्युझिक बद्दल प्रश्न विचारतात. कारण हे म्युझिक खूप या गोष्टी सगळं निगडीत आहे. कारण म्युझिक तुम्ही कराल तर तुम्हाला कळतं की साऊंड कसा रेकॉर्ड करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जातात. साधारणतः हे आपण बघत असताना साऊंड इंजिनिअरिंग किंवा साऊंडचं क्षेत्र, तर या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये कुठल्या संधी आहेत विद्यार्थ्यांना उपलब्ध? आता याच्यामध्ये काय ना, मी पहिले 2 प्रकार सांगतो. याच्यामध्ये कसं आहे की एक लाईव्ह साऊंड रेकॉर्डिंग आणि एक स्टुडिओ साऊंड रेकॉर्डिंग. ते जरा विस्तृत, लाईव्ह म्हणजे काय आणि रेकॉर्डिंग? ते मी सांगतो. कारण लाईव्हचं काय आहे की लाईव्हमध्ये पण बरेच मार्ग आहेत. लाईव्हमध्ये आलं की आपण ऑन लोकेशन सिरियल म्हणा, मूव्हीज म्हणा, किंवा एखादं इव्हेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला साऊंड लागतो, कॉन्फरन्स मीटिंग आहे त्याच्यासाठी साऊंड लागतो. तर प्रत्येक वेगवेगळे फील्ड आहेत. तर प्रत्येक वेगवेगळ्या फील्डच्या प्रत्येक माणसाला ती एक्सपर्ट लागायचं आहे. म्हणजे तो त्या गोष्टीला तेच करून तो त्याचा अनुभव आणि त्याचं केलं काम, मग ती एक्सपर्टीज तो कमवतो. आणि त्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रात ते आहे की प्रत्येक स्टुडंट्सला कोणत्या फील्डमध्ये यायचं की मला सिरियल करायचं आहे, मूव्हीज करायचं आहे का, स्टुडिओमध्ये साऊंड रेकॉर्डिंग करायचं आहे. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी जसं लाईव्हचं सांगितलं तसंच आता साऊंड स्टुडिओचं पण आहे. तर साऊंड स्टुडिओमध्ये कसं आहे की एक म्युझिक डबिंग येतं. डबिंग स्टुडिओ हा वेगळा स्टुडिओ आहे, त्याच्यामध्ये म्युझिक हा वेगळा स्टुडिओ आहे, फॉली हा वेगळा स्टुडिओ आहे. तर डबिंगमध्ये म्हटलं तर की आता समजा एक डिस्कवरीचं मी पहिले काम करायचो डबिंग. तर ते नॉर्मली कसा की व्हिडिओ यायचा डिस्कवरीतून आणि एक त्याच्या जोडीला जो ऑडिओ यायचा तो इंग्लिशमधून असायचा. आणि तो इंग्लिशमधून असणार, पण आपल्याला लँग्वेजेसमध्ये डब करायचं. कारण भारतामध्ये वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजमध्ये डब करायचं. मग मला ती जी गाईडलाईन मिळायची, जो ऑडिओ इंग्लिशचा मिळाला त्याला आपण पायलट म्हणतो. त्यामुळे प्रत्येकाची टर्मिनॉलॉजी आहे की काही पायलट म्हणतात, काही गाईड. मग त्यानुसार आपल्याला
ते हिंदी डब करायला लागायचं, मग ते डबिंग व्हायचं, मग आपल्याला परत ते सिंक करायला लागायचं, त्याची लिप मुवमेंट आपल्याला बघायला लागते. तर अशा बऱ्याचशा एक गोष्टी आहेत. आता हे डबिंगचा प्रकार झाला. आता मी तुम्हाला याचं सांगतो फोली. आता फोली हे असं आहे की मूवीजमध्ये जे साऊंड इफेक्ट्स किंवा आपण मूवीजमध्ये ज्या हालचाली किंवा तो ॲम्बियन्स हॉरर वगैरे असं, हां, तर आता हॉरर फिल्म आहे, मग त्याच्यात ते दरवाजेचे साऊंड, मग ते स्पीच, हे सगळे त्याच्यासाठी एक सेपरेट माणूस असतो जो फोली, त्याला फोली आर्टिस्ट म्हणतात. आणि म्हणजे त्याचं जे डबिंग रूम असतं ते पूर्ण असं म्हणजे मेसअप असतं. ते सगळ्या ज्या मूवीज आहे, समजा एखादी मूवी आहे, त्याच्या मूवीमधली ते सगळ्या प्रॉपर्टीज सांगतात आणायला. मग त्या प्रॉपर्टीज घेऊन मग ती समजा एखादी हिरोईन रस्त्यावर चालते का त्या वूड फ्लोअरवर चालते, मग ते सगळं लक्षात घेऊन ती सगळी कामं होतात. मग ते वूडचा आवाज, त्या फ्लोरिंगचा आवाज, किंवा बँगल्स आहेत, बँगल्स घातल्या, समजा चहा पिते तर मग चमचा आहे, मग त्याचा आवाज, अशा सगळ्या छोट्या गोष्टी ना ह्या सगळ्या रेकॉर्ड करून, आणि मग ते असं वाटतं की ते खरखर चाललंय. हो, बरोबर आहे. अगदी जे प्रत्यक्ष होते ते प्रत्यक्ष घडतंय हे दाखवण्याची कला म्हणजे हे साऊंड इंजिनिअरिंग आहे. मला आणखी एक विचारायचं, हा जो कोर्स आहे तो पहिला 8 महिन्याचा कोर्स आहे, आणि डिग्री कोर्स जर आपण सांगितला तर हा कोर्स करताना आपल्याला पॅरलल दुसरं शिक्षण घेता येईल का आपल्याला फुल टाइम हाच कोर्स केला पाहिजे? तुम्ही जर डिग्री करत असाल तर तुम्हाला फुल टाइम हाच कोर्स करावा लागतो. अच्छा. आणि जर तुम्ही 8 महिन्याचा जो कोर्स करता त्याच्यामध्ये तुम्ही पॅरलल दुसरं काही करू शकता. अच्छा, खरं या संदर्भात आणखी बरेच मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांना आपण हात घालणार आहोत, आणि त्याच्यामध्ये करिअरच्या कुठल्या वाटा आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते आम्हाला विचारू शकता. 02266160216 हे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअरमध्ये. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय करिअर मंत्र. साऊंड रेकॉर्डिंग या विषयातलं करिअरच्या कुठल्या संधी आहेत त्याबद्दल आपण बोलतोय, आणि त्यासाठी अंकुश चंपानेरकर आपल्यासोबत आहेत. या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आता गिरीश देसाई बोलतायत पुण्यावरून. देसाई सर, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. मला या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे. माझं वय वर्ष 55 आहे. माझा आवाज चांगला आहे. या अगोदर सुद्धा मी काही ठिकाणी डबिंग केलंय मुंबईमध्ये. अच्छा. पण त्यामध्ये मी पुढे काय करिअर म्हणून मी असं कधी विचारलं नाही. अच्छा, वय 55 वर्ष आहे. मला असं विचारायचं की यानंतर सुद्धा मग या क्षेत्रामध्ये जर मला उडी मारायची असेल तर मी काय करू शकतो? आता या क्षेत्रामध्ये आता तुमचं आहे वय 55, तरी सुद्धा तुम्ही काम करू शकतात. तर कामाला कुठे वय नसतंय. आणि कसं आहे की हे आता तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स किती आहे त्याच्यावर पण आहे. कारण की तुम्ही आले आणि काम करायला लागला, तुम्हाला त्या गोष्टीची माहिती पहिले तुम्हाला करून घ्यावी लागेल की हा स्टुडिओ ॲक्च्युली रन कसा होतो, व्हॉइस डबिंग कसं होतं, सॉन्ग मिक्सिंग कसं होतं, ते असे बरेचसे प्रकार आहेत. तर ते जर तुम्ही व्यवस्थित जाणून घेतलं तर सहज तुम्ही कुठे पण काम करू शकता. आपल्याला अविनाश बागुल बोलतायत नाशिकवरून. अविनाश, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हो, मला एक विचारायचं आहे की साऊंड इंजिनिअरिंग मध्ये आपलं जो कोर्स असेल त्या कोर्स मध्ये गव्हर्नमेंट मध्ये किती स्कोप असेल आणि प्रायव्हेट मध्ये किती? नुसतं साऊंड इंजिनिअरिंग करून त्याला सप्लिमेंटरी कोर्स कुठला घ्यावा लागेल म्हणजे आपलं फ्युचर ब्राईट करता येईल? अच्छा, याच्या बरोबरीला दुसरा कोर्स कुठला केला पाहिजे? आता मी मगाशी म्हटलं की आपण थोडंसं रिलेटेड म्युझिक असलंच पाहिजे. कारण काय ना की प्रत्येक गोष्ट म्युझिकशीच रिलेटेड आहे. मगाशीच म्हटलं की एखादा आपल्याला व्हॉइस डब करायचा झाला किंवा की ती समजा एखादी सिंगर किंवा एखादा सिंगर जर बेसुरा होत असेल तर मग तो करेक्ट कसा करायचा, तर ते म्युझिक सेन्स असलं पाहिजे. आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे की ज्या रिलेटेड आहे. जसं एक म्युझिक आहे. आता काही लोकांना खूप इंटरेस्ट असतो की साऊंड डिझायनिंग. तर मग ते लोक ते साऊंड डिझायनिंगच्या गोष्टी करतात. म्हणजे की काय केलं पाहिजे. मग ते येतात कधी विचारतात की आपण काय केलं पाहिजे. तर हे सगळं साऊंड इंजिनिअरिंग रिलेटेड आहे. तर तुम्ही साऊंड अकॉस्टिक डिझायनर म्हणून पण तुम्ही करिअर करू शकता. ओके, आपल्याला पुढचा फोन आहे. विष्णू कोरे बोलतायत पंढरपूरहून. विष्णूजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा.
नमस्कार सर, मला असं विचारायचंय की 12वी नंतर आपण 12वी दुसऱ्या कोणत्या जरी शाखेतनं केली असेल तर आपल्याला साऊंड इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळू शकतं का? अच्छा. आणि MCV6 झालेला आहे माझा कोर्स. ओके. रिपेअरिंगचा, मोटर रिपेअरिंगचा. ओके. 12वीला सायन्स असणं कंपल्सरी आहे का? हो, जर तुम्हाला डिग्री करायची असेल तर तुम्हाला 12वी सायन्स, फिजिक्स, मॅथ्स हे कंपल्सरी आहे. जर तुम्हाला सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कोणत्या पण स्ट्रीममध्ये असेल, पण 12वी क्वालिफिकेशन हे कंपल्सरी आहे. अच्छा, पण जर डिप्लोमा त्यांना करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता? हो, करू शकता. आणि डिप्लोमा कुठे कुठे आहेत आणि त्याला विद्यार्थ्यांना ऍडमिशन कसं घेता येतं? आता डिप्लोमा कोर्स आपल्या मुंबई विद्यापीठमध्ये आहे, तिकडनं तुम्ही करिअर करू शकता, कारण खूप चांगलं आहे तिकडे. मनोहर गुंटे म्हणून खूप सिनियर टीचर आहेत, तर ते खूप चांगलं गाईडलाईन करतात की कसं करायचं. आणि कम्पॅरेटिव्हली जेव्हा आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातो, कारण का प्रायव्हेट बऱ्याचशा अशा अकॅडमीज आहेत, तर प्रायव्हेटमध्ये त्यांची फीज वगैरे खूप जास्त असतात ॲज कम्पॅरेटिव्हली गव्हर्नमेंट. आणि ऑलमोस्ट शिक्षक वगैरे सगळे टीचिंगसाठी येतात ते ऑलमोस्ट सारखेच असतात, कारण डिजिटल अकॅडमीमध्ये अशा डिजिटल आहेत, झिमा आहेत, अशा बऱ्याचशा अकॅडमीज आहेत. हो, त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश घेता येऊ शकतो. आपल्याला गणेश वाघमारे बोलतायत पुण्यावरून. गणेश, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा सर, गणेश वाघमारे बोलतोय सर. हा, बोला. मी 12वी सायन्स केलंय पण मॅथ विषय घेतला नाही. अच्छा. पण मला या साऊंड इंजिनियर क्षेत्रामध्ये घुसता येईल का? हा, 12वी सायन्स केलेलं आहे परंतु मॅथ नव्हतं त्यांचं, तर त्यांना ऍडमिशन घेता येईल का? हो, त्यांना मग मी म्हटलं की डिप्लोमा कोर्समध्ये त्यांना ऍडमिशन घेता येईल. आणि मग जर डिग्री करायची असेल तर तुम्हाला मग ते पूर्ण व्यवस्थित, कारण काय या गोष्टीसाठी फर्स्ट क्लास, डिग्रीसाठी फर्स्ट क्लास तुम्हाला होता आणि त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि हे इन्स्टिट्यूट आहे FTII, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, हे पुण्याला आहे. आणि हे इंडियातलं सर्वात चांगलं इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं. तर तिकडे तुम्ही ते डिग्री करू शकता. पण तुमचं आता मॅथ्स तुमचा विषय राहिल्यामुळे तुम्ही जसा डिप्लोमा कोर्स आहे 8 महिन्याचा ते तुम्ही करू शकता. बरोबर आहे. आणखी एक प्रश्न विचारतो की साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी करून परदेशात जाण्याची एक इच्छा असते, आपल्याला पुढे खूप मोठा स्कोप आहे का? तसं साऊंड इंजिनिअरिंग केल्यानंतर परदेशात जाऊन स्थायिक होऊ शकतो, तिथे काय करिअरच्या संधी आहेत? आता साऊंड हा डील्स कुठे होतो? म्युझिक, फिल्म्स, मी म्हटलं की म्युझिकसाठी, मूवीसाठी. आता जगभरात तर सगळ्याच ठिकाणी फिल्म्स होतात, तर सगळ्याच ठिकाणी स्कोप आहेच, नाही असं मी म्हणत नाही शकत. प्रत्येक ठिकाणी स्टुडिओ, प्रत्येक ठिकाणी चॅनल्स आहेत. तर म्हणून बाहेर जाण्याची संधी हे आपण शोधायला पाहिजे की आपण कसं जायला पाहिजे, कोणाच्या थ्रू जायला पाहिजे. या सगळ्या आपण अनुभवातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण तिकडे चांगला स्कोप मिळू शकतो. आपल्याला राहुल जाधव बोलतायत पुण्यावरून. राहुल, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हा, हॅलो सर. मी 12वी नंतर इंजिनिअरिंग करत होतो. अच्छा. तर 3 वर्ष झाले, बट माझ्या एका सब्जेक्टमुळे इंजिनिअरिंगमध्ये मी फेल झालो. तर आता मी इंजिनिअरिंग सोडत आहे. आता मला तर शिक्षण तरी घ्यायचं आहे, मला एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट आहे. तर मी कोणता कोर्स करावा तुम्ही सांगू शकता? अच्छा, त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्यांना आता पण काही कारणामुळे त्यांचं इंजिनिअरिंग रखडलंय, तर त्यांना आता पुन्हा साऊंड इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येईल का? जर तुम्ही साऊंड इंजिनिअरिंग पास आउट केलंय का अर्धवट? जनरल इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेलं आहे. नाही, मग तुम्हाला ते पूर्ण करावं लागतं, कारण तो कोर्स आणि ते जे सर्टिफिकेट हे खूप महत्वाचं आहे. कारण कुठल्याही नाही, त्यांनी जनरल इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेलं आहे, सिव्हिल वगैरे असं काहीतरी असेल त्यांचं, तर त्यांना ते सोडून आता साऊंड इंजिनिअरिंग फील्डच बदलायचं. हो, करू शकता ना. तर त्याच्यासाठी मी म्हटलं की प्रायव्हेट जे आहेत अकॅडमीज तिकडे तुम्ही जाऊन हा कोर्स करू शकता. हो. साधारणतः हे जे कोर्स तुम्ही सांगितले ते ऑनलाईन उपलब्ध आहेत का, आणि असतील तर त्याच्या काय माहिती? हो, आता तुम्ही जर गुगल केलं एखाद्या कोर्स बद्दल की आता साऊंड इंजिनिअरिंग जर टाईप केलं गुगलमध्ये तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. असे बऱ्याचशा अकॅडमी आहेत, बॉम्बेमध्ये, दिल्लीमध्ये, कलकत्तामध्ये, साऊथमध्ये, तर अशा बऱ्याचशा आहेत, सगळ्या ठिकाणी आहे. तर तुम्ही आणि ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही जे साऊंड इंजिनिअरिंग करतात हे कोणत्या अकॅडमीमध्ये करतात ते कारण अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत की ज्या अकॅडमीमध्ये शिकून येतात मुलं, पण त्यांना नंतर माहितीच नसतं की काय करायचं आहे. ओके. तर म्हणून ते जे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड आहे तर ते ॲक्च्युली सर्वात चांगलं विद्यार्थ्यांसाठी. आपल्याला पुण्यावरून आणखी एक फोन आहे, किशन बोलतायत. किशनजी, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, म्हणलं मला विचारायचं होतं की 12वीला आता मुलांनी परीक्षा दिली आहे. अच्छा. तर त्याला आता पुढे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल ऍडमिशन साठी 12वीच्या मार्क्स वरती ऍडमिशन मिळेल का
फक्त सीईटी वरती ऍडमिशन मिळेल. नाही, ऍक्च्युली आजचा विषय आपला साऊंड इंजिनिअरिंग या संदर्भात आहे. इंजिनिअरिंग किंवा मेडिकल विषयात आपला विषय झालाय आणि जेव्हा पुण्या केव्हा असेल तेव्हा आपण त्याबद्दल विस्तृतपणे बोलूया. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केला 8 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा, तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना जॉब कुठे कुठे मिळू शकतात? आता जॉबसाठी एक तर स्टुडिओजमध्ये, टेलिव्हिजन्समध्ये तुम्हाला भेटेल. बरेचसे चॅनल्स आहे आपल्या भारतामध्ये, बरेच चॅनल्स आहेत, तिकडे तुम्ही ट्राय करू शकता. आता त्याच्यामध्ये काय ना, तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे ते महत्त्वाचं आहे. कारण मी बऱ्याच वेळा म्हटलं की हे साऊंड इंजिनिअरिंग म्हणजे त्याच्यामध्ये बरेच वे आहेत, बरेच मार्ग आहेत. तर तुम्हाला सिरियलमध्ये जायचं आहे, सॉन्ग मिक्सिंगमध्ये जायचं आहे, मिक्सिंगमध्ये जायचं आहे किंवा मास्टरिंग करायचं आहे, असे अनेक प्रकार आहेत. तर विद्यार्थ्याला कुठे जायचं आहे हे त्याला पहिले कळलं पाहिजे. आणि ते जेव्हा जातो तेव्हा आपण कोणाकडच्या हाताखाली काम करतो, मग कोण आपलं, कारण प्रत्येक गोष्टीसाठी एक गॉडफादर लागतो. तर त्याबद्दल आपण बोलूया. आपल्याला आणखी एक फोन आहे, रत्ना मोकाशी बोलतायत पुण्यावरून. रत्नाताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. माझा मुलगा कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग करतोय आणि त्याला पुढे मास्टर साऊंड इंजिनिअरिंग मध्येच करायचं आहे. तर आपल्या देशात, आपल्या भारतामध्ये कुठली युनिव्हर्सिटी आहे की जिथे मास्टर्स करता येईल? अच्छा, आणि 10वी का 12वी? नाही, कम्प्युटर सायन्स त्यांचं पूर्ण झालेलं आहे, डिग्री पूर्ण झाली आहे. त्यांना मास्टर साऊंड इंजिनिअरिंग मध्ये करायचं. हा, मग तुम्ही FTI मध्ये करू शकता मास्टर डिग्री. हो, मास्टर डिग्री FTI मध्ये करू शकता. कारण FTI खूप नावाजलेला आणि खूप चांगला इन्स्टिट्यूट आहे, तिकडनं खूप गोल्ड मेडलिस्ट आले. अच्छा, आणि तो किती वर्षाचा कोर्स आहे तो मास्टर? तो ती डिग्री आहे, ती 3 वर्षाची डिग्री करावीच लागते. अच्छा, हो, ओके. पल्लवी लोखंडे बोलतायत आपल्याला. पल्लवी ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. सर, आम्हाला म्हणजे आता माझी 10वी झालेली आहे. तर 10वी नंतर मी 11वी 12वी सायन्स करणार आहे. तर त्याच्यानंतर मला साऊंड इंजिनिअरिंग करायचे. अच्छा, तुला करता येईल? बोल सहज करता. कॉलेज कोणते चांगले? कॉलेज कुठली चांगली आहेत? आता जर 12वी मध्ये तुम्हाला जर चांगले मार्क्स भेटत असेल, फर्स्ट क्लास तर लागतोच. FTI परत एंट्रन्स एक्झाम असते, तर ती तुम्हाला पूर्ण करावी लागते. जर ती पूर्ण केली तर तुम्ही डिग्री करू शकता. आणि खूप ते चांगलं इन्स्टिट्यूट आहे. आणि तिकडनं जेव्हा तुम्ही पास आउट होता तर खरखर तुम्हाला एक बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज मिळतात मार्केट्समध्ये. अच्छा, नाही, त्यांनी असं सांगितलं की FTI सोडून आणखी कुठले कॉलेज आहेत की विद्यापीठाचे वगैरे की ज्याच्यामध्ये त्यांना ऍडमिशन मिळू शकतं? तो आम्ही 8 महिन्याचा जो कोर्स आहे मुंबई विद्यापीठ, तिकडे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. अच्छा, म्हणजे त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन त्यांना प्रवेश मिळू शकतो. दुसरा एक मुद्दा असा आहे की हा जो कोर्स आहे अनुभवातून जास्त शिकायला मिळणार आहे. म्हणजे वर्गामध्ये तुम्ही किती शिकलात यापेक्षा जेव्हा फील्डवर तुम्ही जाता आणि प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये जाऊन काम करता, तर शिक्षणाबरोबर तो अनुभव घेणं महत्त्वाचा आहे का? आणि असेल तर तो कधीपासून घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी? म्हणजे ते अनुभव म्हटलं तर तो महत्त्वाचाच आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या फक्त सांगितल्या जातात. तुम्ही कोणताही कोर्स करा, डिग्री करा किंवा, पण जेव्हा प्रोफेशन म्हणतात म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला पैसे देतोय त्या गोष्टीसाठी आणि त्याचं काम तुम्ही योग्यपणे व्यवस्थित करून देणं हे तुमची जिम्मेदारी. तर म्हणून जेव्हा तुम्ही क्लायंट बरोबर जेव्हा डील कराल आणि त्यांचं जेव्हा काम चांगलं कराल तर तेव्हा तुम्ही एक चांगले साऊंड इंजिनियर म्हणून नावारूपाला येऊ शकता. आणखी एक मला असं विचारायचं की जेव्हा हा कोर्स एखादा पूर्ण करेल तेव्हा त्याला जॉब तर मिळेल, परंतु एक स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल का त्याला? आणि करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? हो, स्वतःचा व्यवसाय आता बरेच फील्ड आहेत. आता जसं माझा एक बिझनेस आहे साऊंडचा, तर मी साऊंडचा बिझनेस कसा केला की एक PA सिस्टम म्हणून चालू केला आहे. अच्छा, तर तो एक बिझनेस झाला. आता सिरियलसाठी पण साऊंड लागतो, तर त्या गोष्टी ते कोणते इक्विपमेंट्स आहेत त्याची आपण माहिती करून घ्यायला पाहिजे. त्याचा थोडा एक्सपिरियन्स करून घ्यायला पाहिजे. मग ते आपण इक्विपमेंट्स घेऊन आपण स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. स्वतःचा इव्हन स्टुडिओ आपण स्वतः कॅपेबल असाल तर आपण स्वतःचा स्टुडिओ टाकू शकता. अच्छा, आपल्याला आणखी एक फोन आहे. संजय बोलतायत कोल्हापूरहून. संजयजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. सर, माझा मुलगा 10वी पास इंग्लिश मीडियम मधून 10वी पास झालाय. अच्छा, त्याला 91% मार्क भेटले. अच्छा, पण त्याला सर 12वी नंतर त्याला बाहेर गावी अमेरिका, कॅनडा इकडे जायचं त्याची इच्छा आहे. अच्छा, त्याला साऊंड इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय? नाही, साऊंड इंजिनिअरिंग मध्ये नाही साहेब. कुठलं करिअर म्हणजे बाहेर गावी परदेशात स्कोप आहे?
परदेशात स्कोप आहे का असं ते विचारतात, त्यांना परदेशात जायचंय. मी बऱ्याच वेळा सांगितलं की चॅनल सगळ्या ठिकाणी आहे, प्रत्येक देशामध्ये चॅनल आहेत, तर तुम्हाला 100% स्कोप आहेच. बाकी इतर कोर्समुळे तुम्हाला परदेशात जाता येईल, याशिवाय साऊंड इंजिनिअरिंग करून सुद्धा तुम्हाला परदेशात जाता येऊ शकतं. मला आणखी एक असं विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं एखादा विद्यार्थी शिकतो आणि त्याला आवड आहे का नाही त्या करिअरची, जेव्हा एखादा विद्यार्थी 10वीला असतो 11वीला असतो तर त्याची आवड आहे या क्षेत्रामध्ये, हे घरच्यांनी कसं ओळखलं पाहिजे? हा जो आपला जो करिअर मंत्र हा जो शो आहे ते मी सुरुवातीला जे अवेअरनेस सांगितलं, कारण ह्या पॅरेंट्स लोकांना माहितीच नाही. माझ्या स्वतःला नव्हतं माहिती, पण ते कोइन्सिडन्स होता की ते मला कळालं. पण अशा गोष्टी आपण या माध्यमातून दाखवताय, खूप चांगलं आहे. आणि ह्याच गोष्टी तुम्ही दाखवाल तेव्हा ते पॅरेंट्स लोकांना कळेल आणि तेव्हाच ते पॅरेंट्स मुलांना नाही तुम्ही या क्षेत्रामध्ये जा, चांगलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. हो, पण त्याला म्युझिकची आवड असली पाहिजे. हो, म्युझिकचं तर 100% आवड असली पाहिजे, कारण प्रत्येक साऊंड इंजिनला कोणती तरी एक इन्स्ट्रुमेंट किंवा गायन हे आलंच पाहिजे. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही स्टुडिओमध्ये जेव्हा गाणी रेकॉर्ड करतात, अनेक गाणी असतात, अनेक म्युझिक रेकॉर्ड होतं, त्याच्यात म्युझिकमध्ये कितीतरी इन्स्ट्रुमेंट्स असतात. मग त्या इन्स्ट्रुमेंटची आपल्याला माहिती थोडी तर बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला जर इन्स्ट्रुमेंटातून माहिती तर तुम्ही मायकिंग काय करणार? हो, खरं. त्यामुळे बेसिक गोष्टीची माहिती विद्यार्थ्यांनी करून घेतली पाहिजे. समाधान काळे बोलतायत आपल्याला. समाधानजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. समाधान, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. हा, बोला. काही तांत्रिक. दिलीप बर्डे आणखी एक कोण आहे आपल्याला? दिलीप बर्डे बोलतायत. दिलीपजी, स्वागत आहे, तुमचा प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे, माझ्या भावाला आता सायन्समध्ये 80% 12वीला फर्स्ट क्लासमध्ये तो पास झालेला आहे. सायन्समध्ये? हा, सायन्समध्ये. तर त्याच्या पुढच्या याच्यामध्ये इंजिनिअरिंग मध्ये तो कोणत्या? हॅलो. हा, बोला बोला, सलग प्रश्न विचारा तुमचा. तर इंजिनिअरिंग मध्ये तो येऊ शकतोय का? हा, 12वी सायन्स झालंय. हो, जर साऊंडच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही ऍडमिशन 100% घेऊ शकता. त्याच्यासाठी मी सांगितलं की क्वालिफिकेशन काय पाहिजे, पण त्याच्यामध्ये सायन्स घेतलं तर फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी आहे, तर तुम्हाला ऍडमिशन भेटेल, ना तर ऍडमिशन भेटणार नाही. बरोबर आहे. सायन्स असेल आणि फिजिक्स आणि मॅथ केलं असेल, याशिवाय तुमचं 10वी असेल आणि 10वीमध्ये गणित आणि फिजिक्स हा विषय जर का तुमचा चांगला असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता. करिअरच्या खूप मोठ्या संधी या निमित्ताने तुमच्या सगळ्यांना उपलब्ध होऊ शकतात. सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतो, परंतु उद्या व्होकेशनल विषयात करिअरच्या काय काय संधी आहेत, तिथे 10वी नंतर कसे प्रवेश घ्यायचे, या सगळ्या विषयात आपण बोलणार आहोत. त्यामुळे उद्याचा भाग बघण्यासाठी अजिबात विसरू नका. करिअर मंत्रच्या आजच्या भागात इथेच थांबतो. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.